हॅलो एव्हरीवन. तर आजचा व्लॉग आहे जपानचा होम टूर व्लॉग. तर तुम्हाला मी आज माझं जपानचं घर दाखवणार आहे. चला तर बघूयात काय काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि काय काय नाही. तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग आपण आपल्या व्लॉगला स्टार्ट करूयात. चलो. तर घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपण हा बाहेरचा व्ह्यू बघूया. इथनं टोकियो स्काय ट्री दिसते, जे की जपानचं सर्वात उंच असं टावर आहे. ते एक ऑब्झर्वेशन डेस्क आहे, जिच्यावरून की आपण पूर्ण सर्व आपल्याला जपान दिसते. माउंट फुजीसुद्धा दिसते. हे जे छोटे छोटे घर दिसत आहेत नोबिता शिंचानच्या घरासारखे, तर हे रेसिडेंट जे आहेत लोक त्यांचं घर आहेत. चला तर मग आपण आपल्या घरात प्रवेश करूया. तर हे डोअर बेल आहे आणि हे शू रॅक आहे, जे की मी छानपैकी अशी सजवलेली आहे. एंट्री आहे. जपानमध्ये छोटे छोटे तर या एंट्रन्सला सुद्धा इथे छान असे हे दिलेले आहे स्टोरेज, जे की असं सामान वगैरे ठेवण्यासाठी आहे. इथे आहे, खाली सुद्धा दिलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे. इथे वरती हा माझा फेवरेट ससा आहे, जो की मी क्रिसमससाठी घेऊन आलेली. इथनं एंट्री होताना या साईडला ऑफिस रूम आहे. हे देवपूजा आणि ही ऑफिस रूम. या रूम मध्ये हे कपाट आहे. इथे वरती सुद्धा स्टोरेज बॉक्स दिलेले आहे, जे की खूप सारा असं स्टोरेज आहे, जे की आपण तिथे खूप काही गोष्टी ठेवू शकतो. इथे देखील आहे. इथे सुद्धा आहे. अशा प्रकारे माझे हसबंड इथे ऑफिसचं काम करतात. देवपूजा रूम सुद्धा आहे. तर या रूम मध्ये असा सेन्सरचा लाईट आहे आणि इथे एक सेन्सर देखील आहे. जर इथे काही जास्त धुवा वगैरे झाला, जास्त आग वगैरे लागली, तर हे लगेचच हे सेन्सर आवाज करायला लागते आणि बाकीच्यांना सुद्धा माहिती पडते की इथे काहीतरी इमर्जन्सी आहे. या लाईटसाठी हा रिमोट आहे, जो की आपण याने बंद स्टार्ट असं करू शकतो. पुन्हाच इथे बाथरूम सुद्धा आहे, जे की कंबाईन मध्ये आहे. अशा प्रकारे हे हीटर आहे, जे की आपण पाणी गरम करण्यासाठी यूज करू शकतो. इथे वाढल्या जाते. छान असा आरसा आहे आणि इथे आपण स्टोरेज सुद्धा त्यांनी दिलेला आहे, सो इथे क्लिनिंगचं वगैरे आपण ठेवू शकतो असं. इथे लाईट पण आहे, जो की इथे आपण मेकअप सुद्धा करू शकतो. तर इथनं स्टार्ट होते हे आमचे बेडरूम.
इथे छान आम्ही आमच्या दोघांचा असा फोटो ठेवलेला आहे. च्या बाहेरून सुद्धा छानसा असा व्ह्यू दिसतो. समोरची बिल्डिंग दिसते. बेडरूम मध्ये सुद्धा इथे रिमोटचं लाईट आहे. सो इथे सुद्धा रिमोटचा वापर होईल. मध्ये सुद्धा इथे यांनी अलमारी दिलेली आहे. यामध्ये सुद्धा आपण कपाट वगैरे कपडे वगैरे ठेवू शकतो. तर हा जापनीज पद्धतीचा असा दरवाजा आहे. लावू शकतो. तर आपण आलेलो आहोत इथे किचन मध्ये. तर हे माझं छानसं असं किचन आहे, जे की जापनीज स्टाईल मध्ये आहे. छान इथे असे कडप्पे वगैरे दिलेले आहेत, जे की इथे असं मी सामान वगैरे ठेवू शकतो. इथे 1 2 3 अशा 3 खाली सुद्धा दिलेले आहेत स्टोरेजसाठी, सामान ठेवण्यासाठी. तर हा गॅस आहे जो की ऑटोमॅटिकली ऑन होतो. तर हे हीटर आहे, जिथनं की पाणी गरम वगैरे होते. हे असं ऑन केलं, इथे आपण इथे वाढवायचं आहे, इथे कमी करायचं आहे. ज्या टेम्परेचरमध्ये जसं आपल्याला पाहिजे पाणी, तशा प्रकारे आपण कमी जास्त करून आपण पाणी घेऊ शकतो. इथे हा टॅप आहे, तर या साईडला केल्यावरती पाणी गरम, या साईडला पाणी थंड, अशी ही सिस्टम आहे. आणि हे इथे बंद सुद्धा करायचं. तर हे बाहेरच्या डोअरबेलचं आहे, जे की इथे आपण आता क्लिक केलं तर बाहेर अगर कोणी रिंग वाजवली तर आपल्याला क्लिअर इथनं दिसते. अशा प्रकारे की बाहेर कोण आलेलं आहे. आणि आपण इथे स्पीकर सुद्धा आहे, जे की आपण इथे असं टॅप करून इथनं असं त्यांना बोलू शकतो. जर कोणी अननोन असेल तर आपण त्यांना इथनंच बोलू शकतो, ते पण दरवाजा न उघडता. तर हे प्रायव्हसी आहे, प्रायव्हसीसाठी खूप छान आहे. तर हे असं बंद होते. किचन मधला जो लाईट आहे हा ऑटोमॅटिकली सेन्सरचा आहे. जर आपली काही मूवमेंट वगैरे होत असेल रात्रीच्या टाईमला वगैरे, फक्त हा रात्रीच्या टाईमलाच लागतो, जेव्हा इथे अंधार वगैरे पडतो तेव्हा. तर त्यामुळे हे एक इलेक्ट्रिसिटी वाचवण्याचं सुद्धा एक बेनिफिट आहे, जे की खूप चांगलं आहे. आणि ही आमची बाल्कनी. अशी गोष्ट म्हणजे आमच्या बाल्कनीचा व्ह्यू एवढा बेस्ट आहे की सगळ्यांना आवडतो हा व्ह्यू. इथनं छानपैकी पूर्ण रोड्स, ट्रेन, एरोप्लेन वगैरे सर्व दिसते. इथे छान खाली बिल्डिंगचं पार्क आहे, जिथे की छान असे लेकरं येतात खेळायला. छान छोटे छोटे मुलं असे येतात खेळायला. तर मंडळी, तुम्हाला माझा जपानचा होम टूर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.